नमस्कार. अन्नदाता शेतकरी न्यूजच्या विशेष बुलेटिनमध्ये सर्व बळीराजांचे स्वागत. विदर्भाच्या नशिबाचं सोनं करणारी आणि दुष्काळाचा कलंक कायमचा पुसणारी दशकातील सर्वात मोठी बातमी घेऊन आम्ही आलो आहोत. येथे आहे अन्नदाता शेतकरी न्यूज विशेष रिपोर्ट. विदर्भाची तहान भागणार. 95,000 कोटींच्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी. 8 जिल्ह्यांत सुबत्ता येणार. नागपूर, मुंबई. नमस्कार. आपण पाहत आहात अन्नदाता शेतकरी न्यूज. विदर्भातील शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. विदर्भाचे भाग्य बदलणाऱ्या वैनगंगा नळगंगा नदीजोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत मंजुरी दिली असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या विजयाची घोषणा केली आहे. बातमीतील मुख्य आकर्षणे. नदीजोडचा चमत्कार. पावसाळ्यात वाया जाणारे वैनगंगा नदीचे अतिरिक्त पाणी आता 426 किमी लांबीच्या कालव्याद्वारे पश्चिम विदर्भातील नळगंगा प्रकल्पापर्यंत नेले जाईल. 8 जिल्ह्यांना संजीवनी. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि भंडारा या जिल्ह्यातील तब्बल 38 तालुक्यांना या प्रकल्पाचा थेट फायदा होणार आहे. प्रचंड गुंतवणूक. या प्रकल्पासाठी 95,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यात केंद्र सरकार 60% तर राज्य सरकार 40% वाटा उचलणार आहे. कालव्याचे जाळे. विदर्भाच्या भूभागातून 388.28 किमी लांबीचा मुख्य कालवा आणि 20.49 किमी लांबीचे 13 बोगदे तयार केले जाणार आहेत. शेतकऱ्यांसाठी याचे महत्त्व काय? दुष्काळाचा अंत. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार असून शेतीला 12ही महिने पाणी उपलब्ध होईल. पिण्याचे पाणी आणि उद्योग. केवळ शेतीच नाही तर अनेक शहरे आणि MIDC क्षेत्रांनाही यातून मुबलक पाणी पुरवठा केला जाईल. निधीचा ओघ. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे या प्रकल्पाला निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही गिरीश महाजन यांनी दिली आहे. गिरीश महाजन यांचे विधान. वैनगंगा नळगंगा प्रकल्प यापूर्वी केवळ कागदावर होता, पण आता मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. विदर्भाचे रूप पालटणारा हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अन्नदाता शेतकरी न्यूजचा अभिप्राय. हा केवळ प्रकल्प नाही तर विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसणारा एक भगीरथ प्रयत्न आहे. यामुळे विदर्भ खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल.